आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय बोललीस तू आत्ता हिला? हा? काय बोललीस तू आत्ता हिला? तू यार तू तुझ्या कामाशी काम ठेवू ना गे. आणि तुझा काय संबंध आहे का हिच्या घराशी, हिच्या लाईफशी? तू जा ना तुझ्या लाडक्या परितोषकडे. आदित्य सर आला, हिरो आला. हा आहे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा सीईओ. फक्त नावाला सीईओ आहेस यार तू. म्हणजे ना कधी कधी मला असं वाटतं की तूच या मोलकर्णीचा नोकर झालायस. एव्हरी टाइम आपलं पर्सनल लॉयर असल्यासारखं तिच्या साईडने माझ्याशी भांडत बसतोस. मला एक सांग आदित्य, जगातला कुठला बिझनेसमन असं घरात बसून एका मोलकर्णीच्या आजूबाजूला घुटमळत राहतो दिवसभर? एक मिनिट, मला सांग, तुमच्या दोघांमध्ये नक्की कोण कोणाला पगार देतं मग? म्हणजे तू हिला पगार देतोस की ही तुला देते? नक्की काय सिस्टम आहे, जरा एक्सप्लेन कर. शरम. तू जर का परत पारूला काही बोललीस ना तर याद राख. राग आला? हा, मला ना कळत नाही. मी या मोलकर्णीला जर काही बोलले तर तुला इतका राग का येतो आदित्य? कोण लागते तुझी? गर्लफ्रेंड, बायको की अजून काय? का तुझंच अजून ठरलेलं नाहीये? हा, कन्फ्युज आहेस का? किंवा खूप अवघड जात असेल तर मी काही मदत करू का? नाही तर एक मिनिट, सगळ्यात इझिएस्ट आणि बेस्ट वे, आपण तुझ्या आईला विचारूया ना. हा, अहिल्याला. तिला मी हे सगळं एक्सप्लेन करते आणि मग आपण विचारूया तुमच्या रिलेशनला काय नाव द्यायचं. दिशा. हा, चल चल चल. यार ही अरे काय झालं? चल. अरे पारू, घाबरलीस ना? तो पण घाबरून निघून गेला, तू पण घाबरलीस. व्हेरी गुड. असंच असलं पाहिजे. तुम्ही दोघांनी माझ्या समोर घाबरूनच राहायला हवं. गुड. आणि पारू ऐक, मला तुझा खूप राग येतो, पण तरी तुझ्या चांगल्यासाठी एक सांगते. ज्या दिवशी आदित्यला कळेल ना तू त्याच्या नावाचं मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यात लटकवत फिरतीयस, त्या मोमेंटला तर तुला कचऱ्यासारखं असं उचलून त्याच्या लाईफमधून लांब बाहेर टाकून दे. मार्क माय वर्ड्स. पारू, पारू. काय ग, कुठे फिरत होतीस? या घरातली शिस्त बिघडत चाललीये. ते नोकर स्वतःला मालक समजतात आणि मालक हळूहळू नोकर होतात. पण आता हे सगळं बदलणार, कारण आता या घरावर दामिनी देवी किर्लोस्करचं राज्य सुरू होणार. आता मी जे सांगतेय
ते कान उघडून आणि डोळे ताणून लक्ष देऊन ऐकायचं. हं? इथून पुढे या घरात माझेच निर्णय शेवटचे असतील. तुम्ही सगळ्यांनी फक्त माझं ऐकायचं. आणि हां, अतिशहाणपणा न करता माझ्या ऑर्डर फॉलो करायच्या. समजलं? माझा एकही शब्द इथून पुढे पडू द्यायचा नाही. आलं लक्षात? काय समजलं ना? माझ्या ऑर्डर फॉलो करायच्या. वय निघ. दामिनी, तुला अहिल्या व्हायचंय का? हो. शी, मी का उभी राहिले? मी तर आता दामिनी देवी किर्लोस्कर आहे आणि दिशाची सासू सुद्धा. त्यामुळे या घरात अहिल्या वहिनींसारखंच माझं स्थान आहे. नाही म्हणजे हो, हो नाही नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, मी सासू झाली आहे ना. हा, मी ना आता सासू झाली आहे. जशा तुम्ही प्रियाच्या सासू आहात तशी मी दिशाची. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या सासवा सासवांच्या खुर्च्या शेजारी शेजारी असाव्यात, म्हणजे आपल्या एकत्र बसता येईल, है ना? म्हणून हा अट्टाहास. आणि हा, दुसरी एक गोष्ट, परितोष आदित्य आणि प्रीतमपेक्षा सुद्धा मोठं आहे, माहिती आहे ना? म्हणून माझी खुर्ची मोठी. दामिनी, एक सल्ला देते. माझी नक्कल करण्यापेक्षा तुझं स्वतःचं असं अस्तित्व का नाही निर्माण करत? म्हणजे दामिनी देवी किर्लोस्कर ते बनण्याचा प्रयत्न कर ना. आणि काय आहे ना, अहिल्याचे फक्त कपडे आणि दागिने घालून नाही होता येणार तुला. असं त्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, रात्रंदिवस मेहनत करावी लागेल, दिवसाची रात्र करावी लागेल, रात्रीचा दिवस करायला लागेल. आणि वेळ पडली तर अहिल्या रस्त्यावर सुद्धा आली आहे. तुला करता येईल का असं काही? का नाही जमणार? मलाही जमेल. मी सुद्धा दामिनी देवी किर्लोस्कर आहे. मी सुद्धा दिवसाची रात्र करेन. ठीक आहे, हे सगळं आधी करून दाखव, स्वतःला प्रूव्ह कर, मग ये ना शेजारी शेजारी खुर्ची लावून बसूया आपण दोघी. चालेल, आलेच मी. देवी, मी येते. काय करायचं?